1 जानेवारी 2026 ला मोदी साहेबांनी भारतीय नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी दिली आहे। सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे दर आता जाहीर होणार आहेत। 5 वस्तू सर्वात स्वस्त झाल्या आहेत, त्यामुळे आता नागरिकांचा आर्थिक बजेट कोलमडणार नाहीये। 1 जानेवारीपासून नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी देखील आनंददायक बातमी आहे। नागरिकांनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्डचा उपयोग देखील नागरिकांना आता मोठ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी होणार आहे। त्याचबरोबर पोस्ट बँक, स्टेट बँक यासारख्या बँकांच्या नियमांमध्ये देखील बदल झाले। सरकारने आता 5 मोठे बदल केले आहेत। नियमांचा मोठा फायदा नागरिकांना होणार आहे। त्याचबरोबर तुमच्या घरातील जर कोणी व्यक्ती पेन्शन घेत असेल तर त्यांना देखील आता फायदा होणार आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे देखील महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला। भारतीय नागरिक हे कुटुंब मानत असलेल्या मोदी साहेबांनी आता भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील मोठे महत्त्वाचे निर्णय घेतले। नागरिकांनो, जर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आता फायद्याची बाब समोर आली आहे। मग पीएम किसान योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल, नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुमच्यासाठी देखील खुशखबर आली। सरकारने 2026 मध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत, नियमांमध्ये बदल केले आहेत। त्याचबरोबर जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर व्हॉट्सअपमध्ये देखील बदल झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून सोन्याचे नवीन दर देखील घोषित करण्यात आले आहेत। 2026 मध्ये सोन्याचे दर देखील घसरणार असल्याची बातमी समोर आली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागरिकांना मोठ्या सूचना दिल्या। 2026 मध्ये कोणत्या 5 वस्तू स्वस्त होणार आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तुमच्या घरामध्ये असणाऱ्या घरगुती सिलेंडरचे दर देखील घोषित झाले आहेत। 1 जानेवारी हे नवीन नियम लागू होण्यासाठी तारीख ठरवण्यात आली होती। महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरली आहे। जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक पहा की आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कोणता मोठा निर्णय घेतला आहे। कारण नवीन वर्षामध्ये जे 5 निर्णय घेण्यात आले त्या निर्णयामध्ये नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे। परंतु नागरिकांनो, तुम्हाला आता पैशाची बचत तर होणार आहे, परंतु त्यासोबतच तुम्हाला रोख रक्कम देखील मिळणार आहे। कारण सरकार आता पिवळं व केसरी रेशन कार्डवरती देखील नागरिकांसाठी योजना लागू करत आहे। त्याचबरोबर जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल त्या शेतकऱ्यांना देखील आता आणखीन एका नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत असताना सरकारने सर्वसामान्य नागरिकांचा देखील पूर्णपणे विचार केला आहे। यामध्ये जर महिला असतील किंवा पुरुष असतील, दोघांना देखील आता योजनांचा लाभ मिळणार आहे। कारण 2026 मध्ये नागरिकांना आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळणार आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये देखील मोठे बदल होणार असल्याची बातमी समोर आली आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे दर जाहीर करण्यात आले आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील राज्य शासनाकडून देखील महाराष्ट्रामध्ये अनेक 5 नियम लागू झालेत। 2026 पासून नवीन नियम हे लागू करत असल्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। अजितदादा पवारांनी देखील अनेक योजनांसाठी निधी मंजूर केलेत। 2026 मध्ये सर्वच नागरिकांच्या बँक खात्यामध्ये रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक नियमांमध्ये बदल झाले। जर तुमचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल, स्टेट बँकेमध्ये असेल किंवा इंडियन बँकेमध्ये असेल तर लक्षपूर्वक पहा की एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या सूचना दिल्या आहेत। कारण सर्वात मोठी बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेकडून भारतीय नागरिकांसाठी एक सूचना पत्रक आलेलं होतं। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक सूचना पत्रक जाहीर केले। नागरिकांनो, जर तुमचे पैसे हे सुरक्षित ठेवायचे असतील, त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये जमा होणारा कोणताही हप्ता अडू नये असं तुम्हाला वाटत असेल, सर्व योजनांचे लाभ सुरक्षितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी लक्षपूर्वक ऐका की एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या सूचना दिल्या आहेत। कारण नियमांमध्ये बदल होत असताना अनेक बहिणींचा यामध्ये फायदा होऊ शकतो, तसेच बहिणींचा तोटा देखील होऊ शकतो। त्याचबरोबर राज्यातील सर्व पुरुषांसाठी देखील आता सरकार अनेक योजना चालू करत आहे। पुरुषांना देखील तिकिटावरती देखील सूट मिळणार आहे। आपण पाहूया की सरकारी कार्यालये असतील किंवा सरकारी वाहने असतील यामध्ये पुरुषांना किती टक्के सूट मिळणार आहे। कारण आता सरकारने नियमांमध्ये तर बदल केला आहे, त्यामुळे नागरिकांचा फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर 21 ते 65 या वयोगटातील सर्व महिलांसाठी देखील मोठी बातमी आली आहे। जर तुमचं वय 60 ते 65 असेल, 65 ते 75 असेल किंवा 75 ते 80 या वयोगटामधील तुम्ही असाल तर सर्व पुरुष आणि महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार योजना जाहीर करत आहे। पेन्शन धारकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या औषधोपचारासाठी, दवाखान्यासाठी
करण्यासाठी सरकार महत्त्वाच्या घोषणा करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच 60 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. महाराष्ट्रातील महिलांना, महाराष्ट्रातील पुरुषांना याचा लाभ मिळणार आहे. जर तुमच्याकडे तुमच्या घराचं लाईट बिल असेल तर लाईट बिलाचा कागदपत्र म्हणून वापर करून तुम्ही तुमचा ॲड्रेस सरकारपर्यंत तपासून घ्या आणि तुमचा पत्ता तपासला गेल्यानंतर ग्रामीण भागातील जे लोक असणार आहेत, ज्यांच्या पत्त्यावरती दुर्गम भागातील जिल्ह्याचा समावेश असणार आहे, त्या दुर्गम भागातील नागरिकांना आता सरकारकडून दिलासा मिळणार आहे. कारण ग्रामीण भागातील पुरुष आणि महिलांसाठी देखील सरकार रोजगार देणार आहे. यासाठी लाईट बिल हे कागदपत्र बघितलं जाणार आहे. त्यावरून तुमचा पत्ता तपासला जाईल आणि तुमच्या जिल्ह्यांची यादी बनवली जाणार आहे. 2026 मध्ये नागरिकांच्या घराचं लाईट बिल हे देखील कमी होऊ शकतं. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाईट बिलामध्ये देखील कपात करणार असल्याचं सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील नागरिकांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे आणि हा निधी आता नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने म्हणजेच तुमचे लाडके देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी डिजिटल प्रणालीचा उपयोग करणार असल्याचं सांगितलं आहे. नागरिकांच्या खात्यामध्ये लाभ वितरित होत आहेत का याची पाहणी आता सरकारकडून केली जाणार आहे. 2026 मध्ये राज्यभरातील सर्व नागरिकांसाठी सरकार नवीन योजना सुरू करत असताना सरकार नागरिकांची तपासणी करण्यासाठी समिती देखील नेमण्यात येणार आहे. त्यामुळे 2026 मध्ये मोठं अपडेट समोर आले. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी सरकार ज्या ज्या योजना चालू करत आहे त्या योजनांचा लाभ नागरिकांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे का हे देखील सरकारकडून पडताळलं जाणार आहे. समितीमार्फत नागरिकांची तपासणी देखील केली जाणार आहे. नागरिकांनो, तुमच्याकडे जर तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल तर त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का हे पहा. कारण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना सर्व योजनांचा लाभ देणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मग PM किसान योजना असू दे, नमो शेतकरी योजना असू दे किंवा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांच्यासाठी देखील हीच अट आणि तरतूद सरकारने लावली आहे. काही महिलांसाठी आनंदाची बातमी देखील समोर आली आहे. कारण 2026 मध्ये सर्व नागरिकांना सरकारने खुश केले. 5 वस्तू स्वस्त केल्या आहेत. सर्वात महागडा धातू असणाऱ्या सोन्याच्या धातूबद्दल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मोठं विधान केले. त्यामुळे नागरिकांनो, लक्षपूर्वक पहा की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नेमकं काय म्हणालेत. सरकारने ट्रॅफिकच्या रूलमध्ये देखील बदल केले आहेत. 2026 मध्ये जर तुम्ही वाहन घेऊन बाहेर जाणार असाल तर सरकारने कोणते निर्णय घेतलेत हे लक्षपूर्वक पहा. कारण आता रस्त्यावरून होणारे अपघात कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेल मिळणाऱ्या पेट्रोल पंपावरती आता कॅमेरे लावले आहेत. पेट्रोल पंपावरती CCTV कॅमेऱ्याद्वारे नागरिकांच्या गाड्यांची तपासणी केली जाणार असून गाड्यांवरती कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे गाड्यांवरती दंड देखील आकारले जाणार आहेत. ज्या गाड्यांची मुदत संपली आहे त्या गाड्यांना EOL म्हणून नोंदवलं जाणार आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेल देखील मिळण्यामध्ये अनेक नियम लागू होणार आहेत. दिल्लीमध्ये राबवण्यात आलेल्या कडक योजना आता महाराष्ट्रामध्ये लागू होतील. देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रदूषण कमी करण्यासाठी देखील अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे काही गाड्यांवरती कारवाई देखील होऊ शकते. 2026 मध्ये काही नागरिकांचा फायदा होणार आहे तर काही नागरिकांच्या खिशाला कात्री लागू शकते. नागरिकांनो, जर तुम्ही जिओचं सिम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला आता जिओच्या सिम कार्डमध्ये नवीन रिचार्ज प्लॅन देखील मिळणार आहे. 2026 मध्ये मुकेश अंबानीने नवीन रिचार्ज प्लॅन देखील जाहीर केला आहे. त्यामुळे काही नागरिकांचा यामध्ये फायदा देखील होऊ शकतो. 2026 मध्ये जे 5 नियम लागू केले आहेत त्या 5 नियमांमुळे काही नागरिकांना दिलासादायक बातमी मिळालेली आहे. खाद्यतेलाच्या दरामध्ये देखील आता घसरण होऊ शकते. त्याचबरोबर गहू आणि तांदूळ जे रेशन दुकानामध्ये मोफत मिळतं ते आता वाढवून देखील मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे फार्मर ID असेल तर फार्मर ID वरती शेतकऱ्यांना आणखीन एका योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे. नागरिकांनो, जे पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत ते देखील कमी होणार असल्याचं आश्वासन मोदी साहेबांनी दिले. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बातमी ही आहे की जे उच्चांक गाठलेले धातू होते, सोने आणि चांदी, या धातूने गाठलेला उच्चांक देखील आता कमी होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या अनेक उलटापालटीचं निरीक्षण मोदी साहेब स्वतः करणार आहेत. सोन्याच्या घोटाळ्यामध्ये झालेले अनेक काळा बाजार देखील मोदी साहेब बाहेर काढणार आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये देखील आता घसरण होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
आहे। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील आता कडक नियम लावले आहेत। अटी आणि तरतुदी लावण्यात आल्या असल्यामुळे नागरिकांनो तुम्हाला योजनांचा लाभ मिळत असताना तुम्ही या अटी आणि तरतुदीमध्ये पात्र ठरणं देखील महत्त्वाचं आहे। कारण सरकारकडून 2026 मध्ये नागरिकांना ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आनंदाचा शिधा आणि रोख रक्कम मिळणार आहे। परंतु जर तुम्ही पात्र ठरले तरच तुम्हाला लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल आणि तुम्हाला लाभ मिळणार आहे। पिवळं व केसरी रेशन कार्ड वर्दी देखील मिळणार आहे। योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे। 2026 मध्ये नागरिकांसाठी ही मोठी बातमी आली असून नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। 2026 मध्ये सरकारने घेतलेले निर्णय हे नागरिकांच्या फायद्याचे ठरणार आहेत।